आवाम नाराज थी, इसलिए शाहजी राजे मजबूरन इस नतीजे पे आए हैं और वह पीछे मुड़ के नहीं आएंगे। बस बहुत हो चुका, ये गुस्ताखी बर्दाश्त से बाहर है। इसका सर काट दो और भेज दो इसी के राजा को। हिराजी, रड्याला काय झालं आणि हे हातात काय आहे? आपलं राघोपंत आदिलशाही दरबारात गेलं तर त्यासनीच घेऊन आलोय। तुम्ही राजे आहात ना? हो। मग एक सांगतो, ते कायम ध्यानात ठेवायचं। हा। राजांनी, राजपुत्रांनी कधीही कोणाकडेही काहीही मागायचं नसतं। का नसतं? कारण आम्हाला सांगा, मागताना हात कसे होतात? हे असे, याचकासारखे। मग राजा याचक म्हणून शोभेल का? नाही। नाही ना, म्हणून मागायचं नसतं। म्हणून मागायचं नसतं। आणि मागितलं तर? आणि मागितलं तर? शिक्षा। शिक्षा? कोणाला शिक्षा? कोणाला शिक्षा? तुम्हाला। तुम्हाला। हा? पोटच्या लेकराला शिक्षा ही आऊसाठी शिक्षाच असते राजे। राणी साहेब, आम्ही सदरेवर निघतोय। पंडित मुरार जगदेव आलेत। आम्हाला पण यायचंय, आम्हाला पण यायचंय। बाळराजे, आता खूप मोठे पंडित भेटायला आलेत, आम्हाला त्यांना भेटायला जायचंय। आम्ही तुम्हाला नंतर घेऊन जाऊ। हा? नाही, आम्हाला पण यायचंय। संभाजीराजे, आम्ही आता तुम्हाला काय बजावलं? हट्ट करायचा नाही, हो ना? हो। मग अहो, किती ओरडताय? आता तुम्ही देखील हसतच होतात। एकदम गंभीर व्हायला काय झालं? राजे या। लोधी आला नाही आणि मुरार जगदेव आले। या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नसेल ना? नाही नाही, या दोघांचा काय संबंध आहे? लोधी मुघलांचा फितूर, मुरार जगदेव आदिलशाहीतील मातब्बर। त्यांच्या भेटीचं प्रयोजन काहीतरी वेगळंच असणार। आम्हाला पण यायचंय, आम्हाला पण यायचंय। बाळराजे, संभाजीराजे, हट्ट करायचं नाही बजावलं होतं ना? हो। मग तुम्ही या। थांबा, थांबा। संभाजीराजे, आम्ही तुम्हाला काय बजावलं होतं? तुम्ही राजे आहात, हट्ट करायचा नाही बजावलं होतं ना? हो। आता शिक्षा, उन्हात उभं राहायचं, मध्यानीला सूर्य डोईवर येईपर्यंत जागचं हलायचं नाही, नाहीतर आम्ही आहोत आणि तुम्ही आहात। आम्ही पाचशांकडे बघतच राहिलो, पण परत काय झालं, विचार बदलला। तुमच्या भरजरी शब्दांनी आधी ते प्रभावित झाले असणार, अनुभवी सल्ल्याने दिपून गेले असणार, पण सगळंच ऐकतील ते पातशाह कसले? राजनीती रक्तात भिनली आहे, इतक्या सहजी मानणार नाहीत। त्यामुळे आम्ही इथे आलोय तो उद्देश आम्हाला पूर्ण केलाच पाहिजे। हमारे चंद सवाल है। आम्ही तयार आहोत। आपने बगावत करके सल्तनत का ऐलान किया है, क्या ये सच है? मुत्सद्देगिरी ने आम्ही झूठ बयान देऊ शकतो, मगर हमारा आपस का रिश्ता इतना। हम कुछ नहीं सुनना चाहते, सच है या झूठ, हमें जवाब चाहिए।
ये मत भूलिए कि दीवारों की भी आंखें और कान होते हैं। यहाँ आपको यहाँ शक है? सांप आस्तीन में ही होते हैं। आपके सगे संबंधी ही आपके खिलाफ बादशाह के कान भर रहे हैं। बताइए, हमें जवाब चाहिए। अब क्या हमारा सर काट के यकीन दिलाए? मगर आपने ऐसी कोई हरकत की है तो बादशाह खफा होंगे। ईश्वर ना करो आपल्या खिलाफ जर आम्हाला काही वेडावाकडा हुकूम दिला तर आमच्यासारखे दुर्दैवी आम्हीच। तशी वेळ नाही येणार। बादशाह तुम्हाला हुकूम करेल अशी वेळ आम्ही येऊ देणार नाही। आम्ही वेगळा मार्ग निवडू। या जगात एक तरी मर्द असा निघाला जो सगळ्या सुलतानशाहीच्या विरोधात स्वतःच्या पायावर उभा राहिला। हमें आप पर गर्व है। संभाजीराजे, तुम्हाला शिक्षा केली आहे ठाऊक आहे ना? हो. मग गप्प उभं राहायचं, नाहीतर 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 आता ही जमिनीवर मारलीये, हल्लात ना तर तीच पाठीवर बरसेल। ही काठी इथंच बघत राहायचं, दुसरीकडे बघायचं नाही, कळलं? जिजाबाई, अहो तुमच्या कुशीतून निपजलेत म्हणून एवढा राग? सासूबाई साहेब, आता शिस्त लावायची तर हे सोसायलाच हवं। राजे पण अंगी मुरायला सुद्धा हवं। सांगितलं होतं, राजांनी हात पसरायचे नसतात, हट्ट करायचा नसतो, तरी सुद्धा हट्ट केलाच। आता आम्ही काय वावगं केलं सांगा? म्हणूनच शिक्षा केली। अरे का नाही, सजा व्हायच हवी। त्या बादशाला काय वाटलं? दारची कुत्री पाठवली की आम्ही लगी माना खाली घालून मिळवलेला मुलूक पायी वाहू की काय? दारचं कुत्र म्हणू नका बाजी। बादशहाच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांना सुद्धा आपण उचललेल्या पावलाचं कौतुक वाटतंय। अहो, का नाही वाटायच हवंय? असं कधी कुणी केलं होतं का? पण आपलेच सगळे सोयरे आपल्याच विरोधात बादशहाचे कान भरतायत म्हणे, म्हणून तर मुरार जगदेवांना धमकी देण्यासाठी यावं लागलं। मग आता वाट बिनगोरीची नाही हे तर ठाऊक होतच। वेळ आली आहे राज, काय जबाब देणार? त्यासाठीच तुम्हाला इथे बोलावलंय। बादशहानं दिलेल्या धमकीमुळे आम्ही घाबरून गेलोय की आम्ही त्याला किंमतच देत नाही, हे जबाबात स्पष्ट दिसायला हवं। अहो, का नाही? अजिबात भीक घालत नाही म्हणावं। मग आम्हाला वाटतं आपल्याकडून पण आपण पंतांना पाठवावं, भातवडी मोहिमेची याद करून द्यावी। त्या मोहिमेत दोघांवरही आम्ही मात केली होती याची आठवण करून द्यावी। त्याच्या बापानं वसवलेलं नरसापूर
मुलुक मैदान तोफेनं जिंकलं होतं तेव्हा बी तुम्ही होता. येतो इसरला की काय? राज त्याला वर सांगा, लोधी येतोय म्हणावं. तुझं इजापूर बी ठेवणार नाही. लोधी हा विषय जिजाबाई साहेबांनी जरा बाजूला ठेवलाय, त्यामुळं त्याचा उल्लेख करण्यात काही अर्थ नाही. का नाही? येणार होता ना? हो, पठ्ठ्यानं 2 मुलं आणि 5 अफगाण घेऊन नदी पार केली. आपला कुटुंब कबीला मागेच ठेवला. हे जिजाबाई साहेबांना काही आवडलं नाही. त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की त्याने कितीही मदत देऊ केली तरी आपण अशा माणसाला कधीही साथ द्यायची नाही. माझी तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण आम्हालाही हे योग्यच वाटतंय. असा इशार कोणी करत का? हे पाश्चात्य लांडगे माणसाला मुळी गाजरावानी समजत्या. कुठं बी पात मार, कुणाची बी मुंडी पेरगाळा. आया बायांना तर मिरच्यावानी खुडत्यात. माणसाला मन असतंय, संसार असतोय, हे कधी घेतलं का ध्यानात? आमच्या राणी साहेबांनी घेतलं. आमचं राणी साहेब म्हणजे साक्षात जगदंबा देवीच आहे ती बघा. असं तुम्ही त्या लोधीला जरा बाजूलाच ठेवा. मग राघोपंत बावडेकरांना आपण आपल्यातर्फे पाठवूया. कदाचित पहिल्या चालीतच विषय संपेल. हाय बाळराजे, इथे काय करताय? आऊसाहेबांनी शिक्षा. हो बर, मग आता त्यांचं ऐकाल ना? हो. या काठी सवरून हलायचं नाही असं आऊसाहेबांनी सांगितलंय. असं सांगितलंय? हो. बरे, या या या. हे पहा, आता सावलीत उभे राहून या काठीकडे पहा. हे काय? तुम्हाला उन्हात उभं राहायला सांगितलं होतं ना? नाही, काठीकडे पाहायला सांगितलं होतं. आम्ही म्हटलं सावलीत उभं राहून सुद्धा बघता येईलच की. तुम्ही आज जा. आता आमच्यावरही राग. संभाजी राजांना आम्ही शिक्षा केली होती, तुम्ही मध्ये का पडलात? अहो, उमर लहान आहे त्यांची, किती शिक्षा करणार? रोगापेक्षा मात्रा भारी होऊ नये. मान्य, पण आऊसाहेबांनी किंवा आबासाहेबांनी कोणी एकाने शिक्षा केली तर दुसऱ्याने त्यात दखलही देऊ नये. नाहीतर दरवेळी एकाने रागवलं की मूल दुसऱ्याचा आधार घेईल. हे मान्य. तुमचं म्हणणं अगदी बिनतोड आहे. यापुढे आमच्या हातून हा गुन्हा घडणार नाही. मुरार जगदेव कशाला आले होते? सगळे एकाच दमात. इथे उभे उभ्याच सांगू? तुम्ही हसताय म्हणजे मामला गंभीर दिसत नाही. अहो, आत तर चला, सांगतो. सांगा आता, कशासाठी आले होते? धमकी द्यायला? त्यांना स्वराज्याची वार्ता समजली असणार, हो ना? अगदी रास्त. आपल्या सगळ्या सोयऱ्यांनीच हे काम केलं. कुणाचं काम आहे ते महत्वाचं नाही. काय धमकी दिली हे जाणून घ्यायचं नाहीये का? काय म्हणणं काय त्या मुरार पंतांचं? त्यांचं म्हणणं आहे की पातशहा किती क्रूर आहे हे माहिती आहे.
तो कुठल्या पातळीवर जाऊ शकतो हेही माहिती आहे. उद्या उठून तो आमच्यावर काही कामगिरी सोपवेल आणि मग आम्हाला ती पूर्ण करावीच लागेल. तुम्हाला कशाला समजवायला येतात? त्यांना काय वाटलं आपण घाबरून जाऊ? तुम्ही काय जबाब दिला? आम्ही राघोपंतांना आमचे वकील म्हणून आदिलशहाच्या दरबारात पाठवणार आहोत. तिथे जाऊन त्यांनी फक्त भातवडी पराक्रमाची याद द्यायची, बाकी काही नाही. अगदी रास्त. आरेला कारे करायलाच हवं. कोई दरबार खास को बताएगा कि आखिर माजरा क्या है? हुजूर, शहाजी राजे की अर्जी लेकर ये राघोपंत आए हैं. अर्जी कुठं आहे? अशी असती वय अर्जी? अजून बी यांची मान ताटच आहे की. हा? बघा 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 की. बाजी राजे, आप अपनी बात कहिए राघोपंत जी. आपकी चेतावनी मिली, मगर शाहजी राजे अपने चुने हुए रास्तों को नहीं छोड़ेंगे. राघोपंत कोणाशी दुश्मनी घेताय? ठाव आहे ना? काही सरलात. तुम्ही जरा थांबा. खामखा जरूरत से ज्यादा बात ना करें. क्या गलत कहा उन्होंने? बाजीराजे ने बिल्कुल दुरुस्त फरमाया है. आपकी रहमदिली हुजूर. हुजूर, इनका कहना है कि ये किससे दुश्मनी मोल ले रहे नहीं जानते, लेकिन हकीकत तो ये है कि इनकी सारी उम्र ज्यादा से ज्यादा मैदानी जंग हमारे खिलाफ ही हुए हैं. उनसे बढ़कर अच्छी तरह से हमारी दुश्मनी और कोई नहीं जानता. भातवड़ी हो, अब्बा हुजूर ने बसाया हुआ नरसापुर हो, या सोलापुर का किला, मलिक अंबर का दिमाग था, मगर वो कामयाब हुए सिर्फ शहाजी राजे की वजह से. अब तुम क्या मुंह ताक रहे हो बदतमीज? आगे बोलो. आवाम नाराज थी, इसलिए शाहजी राजे मजबूरन इस नतीजे पे आए हैं और वह पीछे मुड़ के नहीं आएंगे. वो हमारे राजा है. बस बहुत हो चुका. अब ये गुस्ताखी बर्दाश्त से बाहर है. इसका सर काट दो और भेज दो इसी के राजा को. हुजूर, संदेशा लाने वाले के साथ बेरहमी से पेश आने पर हमारी छीतू होगी. हम हमारा जवाब दे सकते हैं, चाहे वो कितना भी सख्त क्यों ना हो, पर इस तरह से सर कलम करना. हमारा यही जवाब है और आगे भी यही रहेगा. कोई उसे नवाजे या कोई छीतू करे, हमें रत्ती भर भी फर्क नहीं पड़ता. इस नामाकुल का सर अभी इसी वक्त काट दिया जाए.
सगळे असे गंभीर का? काय झालंय? वार्ताच तशी आहे जी. आपलेच दातन आपलेच वट. म्हणजे गोमाजी काका, तुम्ही तरी सांगा. जिजाक्का, लखुजी राजांनी आपण घेतलेला मुलूक म्हणजे शहाजी राजांनी जितलेला मुलूक परत निजामशाहीत घ्यायला सुरुवात केली.